हॅलो नमस्ते ऑल, फिटनेस को सारिका हेअर. स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये. या व्हिडिओमध्ये मी शेअर करण्यात आहे 10 अशा सोप्या आणि इफेक्टिव्ह टिप्स की ज्या तुम्हाला घरच्या घरी वजन कमी करण्यासाठी नक्की मदत करू शकतात. आपल्यापैकी बरेच जण हे घरच्या घरीच काही प्रयत्न करतात वजन कमी करण्यासाठी आणि मग एकमेकांना टिप्स शेअर करणं आणि बरेचसं. जर तुम्ही यापैकीच एक असाल तर नक्की कमेंट करा की यस मी ही घरच्या घरी वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करते आणि तुमचं जे गोल आहे तर तेही नक्की शेअर करा. या टिप्स तर तुम्हाला या 10 इफेक्टिव्ह टिप्स तर तुम्हाला नक्की मिळणार आहेत. पण तर तुम्ही चॅनलवरती नवीन आहे आणि तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस नसेल केलं तर नक्की करा, कारण मी जे हे वीकली वजन कमी करण्यासाठी वेट लॉस रिलेटेड जे व्हिडिओ आणि माहिती शेअर करत असते तर ते तुम्हाला मिळत राहील. घरच्या घरी वजन कमी करण्यासाठी मी काही सोप्या इफेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल टिप्स देणार आहे. इथे खूप काही टेक्निकल थिंग्स इन्क्लूड केलेल्या नाही, जसं की कॅलरी काउंटिंग आणि ऑल दॅट. जर तुम्ही रेग्युलर प्रॉपर वर्कआउट रुटीन फॉलो करताय आणि पोर्शन कंट्रोल मील घेताय, आता याच्यासाठीही सगळे व्हिडिओज आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. पोर्शन कंट्रोल मील आणि बॅलन्स्ड मील, डिनर, लंच, ब्रेकफास्ट, इव्हिनिंग स्नॅक, तर हे सगळे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, तर ते तुम्ही जाऊन बघू शकता. जर तुम्ही रेग्युलर वर्कआउट्स आणि पोर्शन कंट्रोल मील घेताय आणि त्याच्यासोबत ह्या ज्या सोप्या आणि इफेक्टिव्ह टिप्स मी ज्या सांगणार आहे त्या तुम्ही फॉलो करताय तर तुम्हाला घरच्या घरी वजन कमी करण्यासाठी नक्की मदत होणार आहे. तर याच्यातली सगळ्यात पहिली टिप कुठली असणार आहे तर जो व्हाईट राईस, साधा भात, तो जर का तुमच्या जेवणामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये असेल तर त्याचं प्रमाण हे कमी करायचं आहे आणि फक्त व्हाईट राईस न खाता तुम्ही त्याला कंबाईन करू शकता प्रोटीन ऑप्शन आणि फायबरसोबत आणि स्मॉल हेल्दी फॅटसोबत. म्हणजे व्हाईट राईस कमी घ्यायचे आणि सोबत प्रोटीन ऑप्शन जसं की थिक डाळ असेल किंवा स्प्राउट्स असेल किंवा सोयाबीन असेल, दही असेल, तर हे जे प्रोटीन ऑप्शन आहेत ह्याच्यासोबत कपल करायचे. शिवाय डाळ आणि खिचडी, डाळीची खिचडी असं, तर ह्याच्यामध्ये राईस कमी पोर्शन आणि जे प्रोटीन ऑप्शन डाळ जे आहेत हे जास्ती घ्यायचे. किंवा अजून बेटर ऑप्शन शक्यतर तुम्ही रिप्लेसही करू शकता की जास्त फायबर कंटेंटवाल्या राईसने, जसं की ब्राऊन राईस आणि ऑल दॅट, किंवा राईस हा तुम्ही रिप्लेस करू शकता बाकीचे अजून जे ग्रेन्स सिरियल्स आहेत त्याच्याने, की जसं राईस तुम्ही रिप्लेस करू शकता वरईचा भात आहे, किंवा राईस रिप्लेस करू शकता तुम्ही दलियाची खिचडी असेल किंवा क्विनोआची खिचडी असेल, तर ह्याच्याने तुम्ही रिप्लेस पण करू शकता. कितीही जरी नाही म्हटलं तरी भातामध्ये जे व्हाईट राईसमध्ये जे स्टार्च असतं तर त्याच्यामुळे वजन वाढतं आणि पोटावरचं फॅट हे वाढायला लागतं. किंवा बऱ्याच वेळा काहीतरी उरलं सुरलं राहिले आणि त्याच्यामध्ये पण स्पेसिफिकली भात राहिलं आहे आणि तो जर का तुम्ही वारंवार खात राहिला तर वजन कदाचित कमी होणार नाही. सो जर का व्हाईट राईस तुमच्या डाएटमध्ये जास्त आहे तर तो एकतर कमी करायचा आहे पोर्शन आणि त्याला कपल करायचं आहे प्रोटीन आणि फायबरसोबत, किंवा तुम्ही त्याला रिप्लेस करायचं आहे मी जे ऑप्शन सांगितले आहेत तर त्याच्याने. तर हा जर तुम्ही चेंज केला तर नक्कीच तुम्हाला वजन कमी होण्यामध्ये मदत होऊ शकते. दुसरी टिप म्हणजे सगळ्यांचा आवडता पदार्थ, कितीही सोडायचं म्हटलं तरी खूप चॅलेंजेस येतात आणि तो म्हणजे साखर. म्हणजे मी माझ्या रोजच्या आहारामध्ये खूप कमी शुगर घेते, अगदीच अर्धा चमचा घेते किंवा 2 चमचे 3 चमचे, किंवा मला जेवण झाल्याच्या नंतर थोडं का होईना काहीतरी गोड लागतं, बर्फीचा तुकडा, किंवा फक्त साखरच असं नाही, साखरेपासून बनलेले जे सगळे पदार्थ आहेत. जर का तुम्ही सिरियसली वजन कमी करण्यासाठी बघताय, फॅट कमी करण्यासाठी, पोटावरचं फॅट कमी करायचं आहे किंवा तुम्हाला हेल्दी व्हायचं आहे, फिट व्हायचं आहे, जर का हे तुमचे गोल खूप सिरियसली असेल तर साखर कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. सो साखर तुम्ही तुमच्या रेग्युलर डाएटमधून जितकी वगळू शकाल तितकं तुम्हाला जास्त वजन आणि पोटावरचं फॅट कमी व्हायला मदत होणार आहे. साखरेसोबतच जसं की मध असेल किंवा गूळ असेल, मॅपल सिरप असेल, हे ज्या कॅटेगरीमधले जे हे सगळे पदार्थ आहेत हे थोड्याफार फरकाने सेमच कॅलरी देतात आणि सेमच कॉन्ट्रीब्युशन वजन आणि फॅट वाढण्यामध्ये करतात. सो जर का तुम्ही सिरियस गोलनी बघत आहात वजन कमी करायचं आहे, फॅट कमी करायचं आहे, तर शक्यतो हे पदार्थ तुम्ही अवॉइड केलं तर अजून बेस्ट हे सगळे तुमचे रिझल्ट आणि गोल अचीव करण्यासाठी. तिसरी टिप म्हणजे आपल्या आहारामधलं मिठाचं प्रमाण.
रेग्युलर आपल्या आहारामध्ये एक 5 ते 6 ग्रॅम तर एवढं मीठ असायला पाहिजे. म्हणजे आपण जे रोजचं जेवण बनवतो जसं की भाजी, आमटी, पोळी, नाश्ता, तर याच्यामध्ये जे मीठ येणार आहे तर तेही 5 ते 6 ग्रॅम एवढ्यामधूनच यायला पाहिजे. म्हणजे मीठ हे खूप जास्ती नाही खायचं किंवा खूप कमी नाही किंवा बंद करायचं असं नाही. काही लोक हे पण सांगतात की मी साधं मीठ पूर्ण बंद केलं आहे आणि सेंधव मीठ खात आहे. तर ही पण चूक नाही करायची, कारण जे साधं मीठ आहे तर त्याच्यातून आपल्याला आयोडीन मिळतं आणि आयोडीन हे आपल्या थायरॉईडसाठी गरजेचं आहे किंवा ओव्हरऑल हेल्थसाठी गरजेचं आहे. सो प्रमाणात घ्यायचं आहे. किंवा काही लोक हाय इंटेन्सिटीवाले एक्झरसाईज करतात किंवा एक्झरसाईज करताना खूप स्वेटिंग होतं तर इलेक्ट्रोलाइट हे बाहेर पडतात. सो बॅलन्ससाठी मीठ घेणं हे गरजेचं आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे की खूप जास्त प्रमाणात घ्यायचं नाही किंवा बंद करायचं नाही किंवा खूप कमी प्रमाणात घ्यायचं नाही. रोजच्या आहारातलं मिठाचं जे प्रमाण आहे तर ते योग्य प्रमाणामध्ये असायला पाहिजे. चौथी टिप आणि जी एकदम सोपी आहे आणि घरच्या घरी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी नक्की मदत करू शकते ती म्हणजे दिवसभरामधून पुरेसं पाणी पिणं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पुरेसं पाणी प्यायचं आहे. जे दिवसभराचे मील आहेत म्हणजे सकाळचा नाश्ता असेल, दुपारचं जेवण, इव्हिनिंग स्नॅक आणि रात्रीचं जेवण, ह्याच्यामध्ये जेव्हा पण तुम्हाला भूक लागली असं वाटेल तर सगळ्यात पहिलं 1 ग्लास पाणी प्या आणि चेक करा की तुम्हाला भूकच लागली आहे का. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला भूक आणि तहान तर ह्याच्यातला फरक कळत नाही, गोंधळ होतं आणि जर आपल्या पुढं काहीतरी छान ठेवलेलं असेल तर ते खाण्याचा मोह होतो. सो पहिला चेक करा की तुम्हाला तहान लागली आणि भूक लागली आणि दिवसभर प्रयत्न करा की दिवसभरामधून भरपूर आणि पुरेसं पाणी पिताय. भरपूर आणि पुरेसं म्हणजे किती, तर दिवसभरातून एक जवळपास 3 लिटर पाणी किंवा वजनीत म्हणायचं झालं तर 20 किलो वजनासाठी 1 लिटर पाणी, तर ह्या प्रमाणामध्ये. आणि हे जे प्रमाण आहे तर सीझननुसार कमी जास्त थोडंफार होऊ शकतं. सो चौथी टिप आहे दिवसभरामधून पुरेसं योग्य प्रमाणामध्ये पाणी प्यायचं. 5वी टिप, तुम्ही रोजच्या जेवणामध्ये पोळीच्या ऐवजी भाकरीचाही समावेश करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही ज्वारी, बाजरी, शिवाय नाचणी तर ह्याची भाकरी घेऊ शकता किंवा मिक्स पिठांची भाकरी घेऊ शकता. कारण ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये फायबर असतात की जे तुम्हाला लॉंग टाईम फुल ठेवतात, सटायटी मिळते म्हणजे तुम्हाला लवकर भूक लागत नाही. शिवाय ह्याच्यामध्ये मिनरल्स आहेत की जसं की पोटॅशियम, फॉस्फरस आणि या सगळ्यांचं आपलं मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी मदत होते. शिवाय बनवण्याच्या प्रोसेसमध्ये आपण जेव्हा भाकरी बनवतो तर त्याच्यामध्ये आपण तेल नाही वापरत. चपाती पोळीसाठी तेल वापरतो, चपातीसाठी आपण मीठ वापरतो, भाकरीमध्ये वापरत नाही. पोळीमध्ये ग्लुटन आहे, भाकरीमध्ये नाही. तर हे बेसिकली थोडेफार फरक आहेत. सो जर तुम्हाला भाकरी आवडत असेल तर तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये तुमच्या डाएटमध्ये पोळीला भाकरीने रिप्लेस करू शकता. किंवा अजून हा पण एक बेटर ऑप्शन असू शकतो की रेग्युलर जे गव्हाचं पीठ आहे त्याच्यामध्ये तुम्ही अजून थोडंसं बेसन पीठ वगैरे मिक्स करून तर अशा पण प्रकारे चपाती बनवू शकता की ज्याचा तुम्हाला वजन कमी होण्यामध्ये नक्की फायदा होऊ शकतो. नेक्स्ट टिप म्हणजे रोजच्या जेवणामध्ये तुम्ही ज्या चटण्या वापरता जसं की शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी, तर ह्याच्यामध्ये तुम्ही व्हेरिएशन करू शकता. ओन्ली याच पदार्थाची चटणी न बनवता तुम्ही कारळ्याची चटणी आहारामध्ये घेऊ शकता किंवा जवसाची चटणी घेऊ शकता. तर त्याच्यामध्ये लसूण ॲड करू शकता आणि हे दह्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता की ज्याच्याने टेस्ट वाढेल आणि व्हेरिएशन पण आहारामध्ये येईल. सोबतच ह्याच्यामध्ये आपल्या शरीरासाठी जे गरजेचे इसेन्शियल फॅटी ॲसिड्स आहेत की ज्याचा आपल्याला एक ॲज अ हेल्दी उपयोग होतो, सोबत वजन कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. नेक्स्ट म्हणजे आपल्याकडे ज्या भाज्यांमध्ये जे शेंगदाण्याचं प्रमाण, शेंगादाण्याचं जे कूट आहे तर त्याचं जे प्रमाण असतं ते जास्त असतं. जे फॅट्स आहेत हे आपल्याला गरजेचे आहेत, पण जर जास्त जरी होत असेल तरी त्याच्यामुळे वजन कमी होण्यामध्ये अडथळा येऊ शकतो. कारण जर कॅलरी वाईज झालं तर जे फॅट्स आहेत तर त्याच्या 1 ग्रॅम फॅटमध्ये 9 किलो कॅलरीज असतात आणि 1 ग्रॅम प्रोटीनमध्ये 4 किलो कॅलरीज असतात, राईट. सो कॅलरी वाईज पण खूप मोठा गॅप आहे. जर का तुमचा फॅट इंटेक हा जास्त असेल, ॲज अ हेल्दी फॅट पण इसेन्शियल आहे पण त्याचं जे प्रमाण आहे तर ते कमी असायला पाहिजे. सो जर का तुमचं रेग्युलर भाज्यांमध्ये जर शेंगादाण्याचं जे कूट आहे तर ते जर का जास्त प्रमाणात असेल की जे आपल्या शरीरातलं ही फॅट पर्सेंटेज वाढवू शकतात. सो
जर का तुमचं जास्त प्रमाण असेल तर ते कमी करायचं आहे, की ज्याचाही तुम्हाला वजन कमी होण्यामध्ये नक्की फायदा होऊ शकतो. 8वी जी टिप आहे आणि जो तुम्हाला वजन कमी करण्यामध्ये मदत करणारा पदार्थ तो म्हणजे लिंबू. लिंबू हे व्हिटॅमिन सी ने रिच आहे आणि आपल्याला माहिती आहे की व्हिटॅमिन सीचा वजन कमी करण्यामध्ये महत्त्वाचा रोल आहे. सो तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये लिंबूचा नक्की समावेश करा, की जो तुम्हाला वजन आणि फॅट कमी करण्यासाठी मदत करू शकतो. अगदी तुम्ही सकाळी लिंबू आणि पाणी घेऊ शकता. जर का तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास असेल तर तुम्ही जेवणामध्ये याचा समावेश करू शकता, जसं की ब्रेकफास्टमध्ये तुम्ही लिंबू पिळू शकता किंवा दुपारच्या जेवणामध्ये भाज्या असेल किंवा सॅलड असेल तर ह्याच्यामध्येही लिंबू तुम्ही पिळू शकता. वजन कमी करण्यासोबतच बरेच जे काही न्यूट्रिशन्स आहेत तर ते बॉडीमध्ये चांगले ॲब्सॉर्ब होण्यासाठी ॲसिडिक नेचर जे की लिंबूचं आहे तर ते गरजेचं असतं. सो तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये लिंबू नक्की समावेश करा, की ज्याचा तुम्हाला हेल्थसाठी आणि वजन फॅट कमी करण्यासाठी नक्की यूज होऊ शकतो. लिंबूसोबतच आवळा हा पण एक व्हिटॅमिन सी रिच आहे. जेव्हा जेव्हा पण तुम्हाला आवळे अवेलेबल होत असतील तेव्हा तुम्ही लिंबूच्या ऐवजी आवळे पण तुमच्या डाएटमध्ये नक्की इन्क्लूड करू शकता, कारण हे जे दोन्ही पदार्थ आहेत हे व्हिटॅमिन सी ने रिच आहेत आणि याचा आपल्याला एक हेल्थ आणि वजन फॅट कमी करण्यासाठी नक्की फायदा होतो. सो हे 2 पदार्थ तुमच्या आहारामध्ये आवर्जून समावेश करा. लास्ट टिप 10वी टिप जी मोस्ट इफेक्टिव्ह आहे वेट लॉस, फॅट आणि पोटाचं फॅट कमी करण्यासाठी, आणि ते म्हणजे रात्रीचं जेवणाचं टाईम. जेवढं शक्य तितकं लवकर रात्रीचं जेवण करा. अगदी जर का तुमचं रुटीन असं आहे आणि तुम्हाला जर पॉसिबल आहे तर अगदी तुम्ही सूर्यास्ताच्या पूर्वीही जेवण करू शकता. पण तुमचं रुटीन अगदीच खूप धावपळीचं आणि ऑल दॅट आहे तर तुम्ही ॲटलिस्ट हा तर प्रयत्न नक्की कराल की तुमचं रात्रीचं जेवण शक्य तितकं लवकर करायचं आहे आणि रात्रीचं जेवण आणि तुमचं झोपायची वेळ तर ह्याच्यामध्ये 2 तासांचं अंतर ठेवायचा प्रयत्न करायचं आहे. तर हे पण तुमच्या रुटीनमध्ये अप्लाय आणि इम्प्लिमेंट करून पहा. याचा तुम्हाला वजन कमी होण्यासाठी नक्की फायदा होईल. तर ह्या होत्या 10 सोप्या आणि इफेक्टिव्ह टिप्स घरच्या घरी वजन कमी करण्यासाठी. तुमच्या रेग्युलर रुटीनमध्ये हे अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. वजन आणि फॅट कमी होण्यामध्ये तुम्हाला नक्की याचा फायदा होणार आहे. शिवाय कमेंट करून हेही सांगा की याच्यातली कुठली टिप तुम्हाला जास्त आवडली. सोबतच तुमचे वेट लॉस, फॅट लॉस आणि फिटनेस रिलेटेड काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये तेही लिहा की मी त्याचं आन्सर देईन. आणि अजून हेही कमेंट करून सांगा की अजून कुठल्या टॉपिकवरती फिटनेस रिलेटेड, वेट लॉस रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल. नक्की ते व्हिडिओ घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन. आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्ससोबत. लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. थँक्यू.